येत्या जूनमध्ये नितीन काकाला नाही जर खासदार केला तर पवारांच्या अवलाद सांगायचो नाही, अजितदादांचा वाईकरांना दिला विश्वास। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार कोण होणार यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होते। मात्र अखेर भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना काही वाटाघाटी करत सातारची उमेदवारी दिली। या वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन काका पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। आता हेच आश्वासन येत्या जूनमध्ये मी पूर्ण करणार असून जर नितीन काका पाटलांना जून महिन्यात राज्यसभेचा खासदार नाही बनवलं तर मी पवारांची औलाद सांगणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सर्व वाईकरांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विश्वास दिलाय। तुम्ही महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना 1 लाखांचं लीड मिळवून द्या, मी माझा शब्द पूर्ण करतो, असं देखील मत यावेळेला बोलताना त्यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे आता सातारला राज्यसभेच्या माध्यमातून नितीन काकासारखा खमक्या खासदार मिळणार हे मात्र आता नक्की झालंय। खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी वाई तालुक्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणातून हे वक्तव्य केलं असून जाहीर केलेल्या वक्तव्यामुळे आता नितीन काका पाटील यांच्यापुढे येत्या जूनमध्ये खासदार ही पदवी लागणार हे आता स्पष्ट झालंय। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी नाही जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही। मी घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला। यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये, पण मी हे असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका। मगाशी नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं, तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं। तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मतांनी, लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना। जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात, आणि आपणही ते करायचं आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी नाही जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही। माझ्यावर सोपरा, तुम्ही फक्त माझं ऐका, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये। तरी राजेंना तिकीट गेलेलं असलं तरी देखील बाकीची जबाबदारी माझ्यावर मी घेतलेली आहे। त्या संदर्भात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे। त्यामुळं तुमची सगळ्यांची कामं, आणि उद्याच्याला नितीन काका खासदार राज्यसभेचा झाला की काका तू फक्त वाई, महाबळेश्वर आणि खंडाळ्याचा बघायचं नाही, सातारा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी तुला करतोय। त्याच्यामुळं पायाला बिंगरी आमचा मकरंदाबा कसा तिथं बांधतो, रात्री उशिरापर्यंत लक्ष देत असतो, तशा पद्धतीनं नितीन आबा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या करता तुला काम करावं लागेल।